ती पहिले मोबाईल घेते आणि ते मोबाईलच्या ह्याच्यात त्यांना खेळ हा काहीच माहिती नाही आहे. जे बेकायदेशीर उद्योग चाललेले आहेत ते संपूर्णपणे काढून कोणत्या तरी चांगल्या ठिकाणी एक व्यवसायासाठी जागा करून देणं हे माझं पहिलं काम राहणार आहे. प्रथम असतात त्यातली एकही समस्या सोडवली जाईल. नमस्कार, मी मोना यनपुरे आणि आपण पाहताय सिविक मिरर. आता आपण प्रभाग क्रमांक 12 म्हणजे शिवाजीनगर मॉडेल कॉलनीचा जो प्रभाग आहे तिथे आहोत आणि इथे आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार बाळासाहेब बोडके. सर्वात प्रथम तुमचं खूप खूप स्वागत आहे सिविक मिररमध्ये. काय सांगाल, कसा आता प्रचार जो आहे तो अंतिम टप्प्यात पोहोचलेला आहे, कसा प्रतिसाद मिळतो आपल्याला मतदारांकडून? यावेळीची निवडणूक वेगळी आहे. गेले 7-8 वर्षापूर्वी जी निवडणूक झाली त्यावेळी जे नगरसेवक म्हणून निवडून आलेले त्यांचे चेहरे संपूर्ण प्रभागात कुणाला दिसलेले नाही आहेत. त्यांची कोणतीही कामं म्हणजे त्यांनी कामच केलेली नाही आहेत. त्यामुळे जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे. त्यामुळं आम्हाला एवढा प्रतिसाद मिळतो आहे की 100% आम्ही 4ही उमेदवार विजयी होऊ अशी खात्री आहे. खरं तर पुणे शहरात जर आपण बघितलं तर खेळांविषयी जास्त तुमचं प्रेम आहे. खेळांबद्दल तुमच्या सगळ्यात जास्त ग्राउंड असेल किंवा ते क्लाइम्बिंग असेल आपण बघितलं. तुमचे काही खेळाडू आहेत तुम्ही हे केलेले तयार केलेले जे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय लेवलला आहेत, तर त्यांच्याबद्दल काय सांगाल खेळाबद्दल? पहिल्यापासून मला खेळायची आवड आहे. मी कबड्डी खेळायचो, बॉक्सिंग खेळायचो आणि आमच्या इथे एक ग्राउंडच आहे. फक्त एवढ्या भागात मला वाटतं एकच ग्राउंड असेल की ते मुलांसाठी उपलब्ध आहे. आमचे नेते अजयदादा पवार हे ऑलिम्पिकचे अध्यक्ष आहेत आणि त्यांचा एक आम्हाला कायम खेळासाठी पाठिंबा असतो. आमच्या इथे एक क्लाइम्बिंग वॉल झालेली आहे. ही क्लाइम्बिंग वॉल पुणे शहरात एकच आहे. त्या ठिकाणी 4 शिवछत्रपती पुरस्कार मिळालेले खेळाडू आहेत. ते जे खेळाडू आहेत ते एवढे गरीब आहेत की 10 बाय 10च्या खोलीत राहणारे ते खेळाडू त्या ठिकाणी छत्रपती पुरस्कार मिळाला. त्यांना आनंद जेवढा झाला नाही तेवढा मला आनंद झाला की माझ्या भागातले खेळाडू आज एवढ्या उच्चस्तरीय पद घेऊ शकतात. पण खेळाला आत्ताच्या काळामध्ये खेळाला किती महत्त्व आहे हे पटवून देण्यासाठी आगामी काळात आणखी काय तुम्हाला करायचं आहे? आत्ता खेळासाठी खूप महत्त्व आहे. कारण आत्ताची पिढी म्हणजे 2री 3रीला गेलेला मुलगा मुलगी असो ती पहिले मोबाईल घेते आणि ते मोबाईलच्या ह्याच्यात त्यांना खेळ हा काहीच माहिती नाही आहे. पूर्वीच्या काळी विद्यार्थी होते ते शाळेतनं कोणता ना कोणता खेळ खेळत होते. आता जुना जमाना झाला. आता एकही मैदानात खेळायला येताना दिसत नाहीत. तर त्यासाठी कराटे जे खेळ आहेत त्याचे प्रशिक्षण मी या ठिकाणी चालू करणार आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना पण विनंती करणार की कमीत कमी दिवसातून 1-1.5 तास तरी तुम्ही मुलांना खेळासाठी पाठवा आणि खेळासाठी मी उत्तेजन देणार. जो खेळ असेल त्याच खेळासाठी मी उत्तेजन देणार. खरं तर तुम्ही मगाशी जसा आरोप केला की 7-8 वर्षांपासून या भागामध्ये काहीच कामं झालेली नाही आहेत, तर नेमकी अशी कुठली कामं आहेत जी या भागातली प्रलंबित आहेत अजूनही आणि ज्याच्यावर तुम्हाला काम करायचं? लोकांची समस्या का असते? पहिली पाणी, हो, ड्रेनेज, कचरामुक्त ह्या समस्या प्रथम असतात. त्यातली एकही समस्या सोडवली जाईल. आणि रस्ते म्हणजे हे 4ही गोष्टी त्यांनी सोडवलेल्याच नाही आहेत. त्यामुळे आता त्यांच्याबद्दल काय बोलणार? माझं मत असं आहे की जो नगरसेवकसाठी उभा राहतो त्याला जनतेची नाळ पाहिजे, त्याला काम करायचा उत्साह पाहिजे आणि जर त्याला सार्वजनिक जीवनात काम करायचं नसेल तर त्या माणसाने कधी उभंच राहू नये. आमचे 4ही उमेदवार हे तळागाळातले आहेत आणि 4ही उमेदवार काम करणारे आहेत. तुमचं काय ब्लूप्रिंट आहे? मग तुमचं विजन काय आहे? कुठली जी कामं प्रलंबित आहेत तर त्यांना तुम्ही काय करणार आहात? आता माझ्या काळात वाहतुकीची समस्या, डेंगळे पूल जो कसब्याला जोडतो तो आपण डबल केला, त्यामुळे वाहतूक सुरळीत झाली. मॉडर्न कॅफे चौक, संचिती चौक, ग्रेड सेपरेटर तिथं आपण बनवल्यामुळं तिथली वाहतूक जे कोंडी व्हायची ती कमी झालेली आहे. अशाच प्रकारे संपूर्ण प्रभागात ग्रेड सेपरेटर जिथे टाकता येईल तिथे, ज्या ठिकाणी उड्डाण पूल करता येईल त्या ठिकाणी उड्डाण पूल या गोष्टी करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणार. तसेच FC रोड या ठिकाणी फुटपाथवर जे बेकायदेशीर उद्योग चाललेले आहेत ते संपूर्णपणे काढून त्यांना कोणत्या तरी चांगल्या ठिकाणी एक व्यवसायासाठी जागा करून देणं हे माझं पहिलं काम राहणार आहे. कारण तिथे नागरिकांना त्या फुटपाथवरून चालताच येत नाही आहे. जे बेकायदेशीर तिथं उद्योगधंदे आहेत ते पूर्णपणे आपण बंद करणार.
तुम्ही म्हणालात की अतिक्रमण जे झालंय फुटपाथवर वगैरे, तर त्याच्यासाठी तुम्ही हे करणार, पण अशी जागा आहे का? कारण आधीच आपल्या भागात आपण बघितलं तर की जास्त FSI दिल्यामुळे आधीच ऑलरेडी अतिक्रमण जास्त झालेलं आहे, तर अशी कुठे जागा आहे का आपल्या भागामध्ये? आता या भागात ज्या ज्या ठिकाणी रिझर्वेशन आहे, कुठे व्यायामशाळेचं असेल, गार्डनचं असेल, असे वेगवेगळ्या प्रकारचे रिझर्वेशन, त्या ठिकाणचं रिझर्वेशन महानगरपालिकेतर्फे ताब्यात घेऊन जे रिझर्वेशन आहे त्या ठिकाणी ते आपण समजा मैदान असेल तर चांगल्या प्रकारे खेळाडूंसाठी मैदान करणार, उद्यानासाठी असेल तर उद्यान चांगल्या प्रकारे ज्येष्ठ नागरिक याच्यासाठी ते तयार करणार, व्यायामशाळेचं प्रपोजल डोक्यात आहे ते करणार, दवाखान्याचं चांगलं अद्ययावत दवाखाना जे गोरगरिबांना आत्ताच्या काळात त्याचे पैसे परवडत नाही रे, इतके महाग झालेले, तर गोरगरिबांना महानगरपालिकेतर्फे मोफत तिथं सोय कशी होईल, त्याचे उपचार कसे होतील यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणार. महिलांच्या सुरक्षिततेचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, जो खरं तर तुमच्या प्रभागातच नाही, संपूर्ण पुणे शहराचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तर या प्रभागामध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी काय आपल्याकडून केलं जाणार आहे? पहिली गोष्ट, संपूर्ण प्रभागात CCTV कॅमेरे बसवणार की याच्यामुळे जे असे वाईट ज्या गोष्टी करतात त्याच्यावर एक बंधन येईल. जर कोणी केलं तर कॅमेरे ते आल्यानंतर पोलीस त्याच्यावर कारवाई करेल. महिलांना प्रशिक्षण देणार, कराटे, बाकीच्या ज्या गोष्टी आहेत आत्मनिर्भर करणार की कोणत्याही संकटाला त्यांनी सामोरं गेलं पाहिजे, अशा प्रकारे त्या गोष्टी करणार. आता 15 तारखेला मतदान आहे, सगळे जे मतदार आहे तुमच्या प्रभागातले, तर त्यांना काय आव्हान कराल आणि काय संदेश द्याल? मतदारांना एकच आव्हान राहणार आहे की जे काम करतात, ज्यांची जनतेची तळागाळातल्या लोकांची नाळ आहे, अशा लोकांनाच तुम्ही निवडून द्या. तुम्ही जे आमच्यासमोर जे उमेदवार उभे राहिलेले आहेत त्यांची घराणेशाही चालू आहे, त्या घराणेशाहीला बाजूला ठेवून जे खरंच जनतेची सेवा करत आलेले आहेत अशा लोकांना तुम्ही निवडून द्यावं अशी विनंती करतो. हो, तुम्ही 1 ते 4च्या फलकाबद्दल पण एक उल्लेख केला होता. एका नगरसेवकांच्या कुणाच्या तरी इकडे बाहेर फलक लावलेला होता, 1 ते 4 त्रास द्यायचा नाही, तर त्याच्याबद्दल पण तुम्ही बोललेला. तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल की तुम्ही किती वेळ देणार मतदारांसाठी निवडून आला? मी 15 वर्ष नगरसेवक होतो. माझे 24 तास लोकांसाठी असायचे. लोकांनी हाक मारली तर तुमचं कर्तव्य आहे त्यांच्यासाठी जाणं. आणि माझं ऑफिस तुम्ही पाहतात 8 तास खुल्ला असतं आणि माझा मोबाईल चालू असतो. रात्री तुम्ही मला 1ला फोन करा, 2ला करा, 3ला करा, त्या माणसाची जी अडचण आहे त्या अडचणीला मी धावून जाणारा कार्यकर्ता आहे. नक्कीच. आता एका वाक्यात जर तुम्हाला काही तुमच्या मतदारांना संदेश द्यायचा असेल तर तो काय द्या? मतदारांना एकच विनंती आहे, जे समाजसेवा करतात, आत्तापर्यंत ज्यांनी तळागाळात काम केलेले अशा लोकांनाच तुम्ही निवडून द्या. आणि आम्ही 4ही उमेदवार तळागाळातले काम करणारे आहेत. आणि आमचे अजयदादा जे सकाळी 6ला उठून समाजाची सेवा करण्यासाठी बाहेर पडतात, त्याच पद्धतीने आम्ही हे 4ही उमेदवार काम करणारे आहेत. तर आमची विनंती आहे की तुम्ही आम्हाला काम करणाऱ्याला 4ही जणांना निवडून द्यावं अशी विनंती करतो. नक्कीच. तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे जर संधी मिळाली तर अजितदादा ज्या पद्धतीने काम करतात त्याच पद्धतीने सकाळपासून काम करणार असा विश्वास जो आहे तो त्यांनी व्यक्त केलेला पाहायला मिळतो. पुण्याहून मोना येनपुरे, सिविक मिरर.